जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो, सर्वांनी काल रात्री अपडेट बघितले असेल. SSC GDची फायनली CRPFनं नोटीस काढलेली आहे की जे आपलं फिजिकल होणार आहे ते 12 तारखेपासून मेडिकल स्टार्ट होणार आहे. मेडिकल बघा 12 तारखेपासून स्टार्ट आहे आणि ॲडमिट कार्डची बी लिंक जी आहे ते काल रात्री आलेली आहेत. मी आशा करतो सर्वजणांनी आपले जितके मुलं मेडिकलसाठी क्वालिफाय झालेले आहेत त्यांनी आपले हॉल तिकीट या ठिकाणी चेक केले असेल. आणि खूप काही जणांना हॉल तिकीट चेक करत असताना इरर येत असेल तर त्या ठिकाणी मी तुम्हाला त्या सोल्युशन बी सांगेन की त्या इरर कशामुळे येते आणि आपण कधी ट्राय करायचं आहे. आणि आपले सेंटर जे आहे ते अजून दाखवलं नाही की कोणाचा या ठिकाणी कुठल्या सेंटरला मेडिकल होणार आहे. ते सेंटर नाही दाखवलं, फक्त आपल्याला दाखवत आहे की आपण कुठल्या डेटला मेडिकल देत आहोत आणि आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचं कधी आहे एवढंच फक्त दाखवत आहेत. ठीक आहे, बाकी आपल्याला आपला जो मेडिकल सेंटर आहे तो अजून दाखवत नाही. तो या ठिकाणी ॲडमिट कार्डसोबत आपल्या येणार आहे. ठीक आहे, ॲडमिट कार्ड आपल्या सोबत तो येणार आहे. आणि 3 तारखेला काल रात्रीपासून या ठिकाणी 8 वाजता जवळपास हॉल तिकीट आलेले आहेत. 8 वाजेपासून आपले हॉल तिकीट चालू होते. हा बघा, अशा पद्धतीचा हा एरर या ठिकाणी सर्व मुलांना या ठिकाणी येत आहेत. ठीक आहे, तर अशा करून बघा, एकतर हा एरर कशामुळे येतो तर हा साईड जास्त बिझी असल्यामुळे हा एरर येतो. आणि असा जर एरर तुम्हाला नाही, तुम्ही जर लॅपटॉप असेल तुमच्याकडे, ठीक आहे लॅपटॉप, तर तुम्ही लॅपटॉपने या ठिकाणी ट्राय करा. लॅपटॉप जर नसेल, मोबाईलद्वारे जर ट्राय करायचं असेल तर मग तुम्हाला थोडंसं या ठिकाणी टाईम द्यावा लागेल, वेळ द्यावा लागेल की जेणेकरून मुलं या ठिकाणी कमी चेक करतील ऑल ओव्हर इंडियाचे. तेव्हा तुम्ही या ठिकाणी त्या वेबसाईटला जाऊन या ठिकाणी हा क्लिअर होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर क्लिअर झाल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. आणि हा एक छोटासा या ठिकाणी मॅथचा क्वेश्चन येईल, 4+4 या ठिकाणी तुम्हाला असं 8 या ठिकाणी लिहून पुढे सर्चच्या बटनाला क्लिक करायचं आहे. तेव्हा या ठिकाणी आपले मेडिकलचं या ठिकाणी तुमचं डेट कधी आहे ते सांगणार आहेत. आणि विषय खास करून जो आपले महाराष्ट्रामध्ये मेडिकलचे सेंटर होणार आहेत ते जर बघितलं आपण तर 3 सेंटर आहेत, 38 नंबर, 39 आणि 40 नंबर. CRPF नागपूर, CRPF पुणे आणि CISF नाशिक या ठिकाणी सेंटर होणार आहेत. आणि रेमेडिकलसाठी नागपूर या ठिकाणी रिमेडिकल आहे. ठीक आहे, नागपूरला रिमेडिकल सेंटर आहे आणि पुणे या 2 ठिकाणी रिमेडिकल पण होणार आहे, ज्या मुलांना रिमेडिकल पण भेटतील. ठीक आहे, आणि काही टेन्शन घेऊ नका. मेडिकलचा सर्व मेडिकलची तुमची तयारी कंप्लीट झाली असेल, आता तुमचे हॉल तिकीट आले असेल. आणि खूप काही मुलांचा असा प्रश्न होता की मेडिकलची डेट जी आहे ती चेंज करून भेटेल का. बघा भावांनो, मेडिकलची डेट जर तुम्ही सांगा मला, तुम्ही SSC GDमध्ये तुम्हाला जर 8 नंबर प्लस असाल, ठीक आहे, SSC GDमध्ये कुठेही कॅटेगरी असो तुमची 8 नंबर जर प्लस असाल, ठीक आहे, तर भावांनो तुम्ही त्या ठिकाणी कोणत्याही अदर पोस्टच्या या ठिकाणी त्या चक्करमध्ये जाऊ नका की माझं या ठिकाणी दुसरं ग्राउंड आहे, मला मेडिकल डेट चेंज करून, किंवा मी मेडिकल नाही बी गेलो तर चालेल का, मी दुसरीकडे जाऊ का. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही, समजा सपोज कोणाचा RPFचा या ठिकाणी ग्राउंड असेल, ठीक आहे, तर तुम्ही RPFचा पेपर क्लिअर केला आहे आणि तुमचं ग्राउंड क्लिअर होईल न होईल त्या ठिकाणी काही सांगता येणार नाही. तुम्ही ग्राउंडला चालला आहे, पण SSC GDमध्ये तुमचा पेपर क्लिअर आहे, ग्राउंड क्लिअर आहे, आता लास्ट स्टेप आहे मेडिकल. तर मग हा लास्ट स्टेप असल्यामुळं तुम्ही या ठिकाणी पूर्ण 100% हा मेडिकलला द्यायचा प्रयत्न करा, ना की बाकीच्या कुठल्याही याला. आणि ज्यांचे मार्क 3, 4, 5, 2, 3 असे आहेत त्यांनी मेडिकलला जाऊ नका असं म्हणत नाही मी. फक्त तुम्ही काय करा, डेट चेंज करा. त्या ठिकाणी डेट चेंज करता सुद्धा येतो, तर तुम्ही त्या ठिकाणी त्यांना रिक्वेस्ट करा की माझं या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आहे सर, असं म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी अपील अर्ज म्हणून असतो, तो अर्ज देतील, तो अर्ज करा. त्यानंतर तुम्हाला दुसरी डेट भेटेल. जसं की खूप काही मुलांना फिजिकलच्या वेळेस भेटलेली आहे, ठीक आहे, फिजिकलच्या वेळेस त्या ठिकाणी खूप काही मुलांना डेट एक्सचेंज करून भेटलेली आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी मेडिकलची सुद्धा डेट एक्सचेंज करू शकता. आणि खूप काही मुलांचा असा पण आहे की मेडिकलला किती दिवस लागतील. बघा, सपोज जर समजा एका मुलाचं या ठिकाणी 12 तारखेला मेडिकल आहे, ठीक आहे,
तर मग 12 तारखेपासून आपली मेडिकलची प्रोसेस चालू होईल, ठीक आहे. आणि 12 तारखेलाच मेडिकल आपलं या ठिकाणी कंप्लीट होईल. बघा तुमचं या ठिकाणी ग्राउंड बिराउंड काहीच होणार नाही त्या ठिकाणी. 12 तारखेला तुमचं जसं येसाल तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. डॉक्युमेंटला कमीत कमी 2 ते 3 तास तुमच्या या ठिकाणी लागतील. त्याच्यानंतर तुमचा जे आहे ते या ठिकाणी मेडिकल प्रोसेस सुरू होईल आणि मेडिकल कंप्लीट व्हायला 3 ते 4 तासमध्ये मेडिकल कंप्लीट होतो. म्हणजे जवळपास 8-9 तासामध्ये तुमचं सर्व प्रोसेस कंप्लीट होईल, ठीक आहे. मग मेडिकल झाल्याच्या नंतर तुम्ही जर फिट असाल तर त्या ठिकाणी 12 तारखेला तुमचं मेडिकल समाप्त होईल. जर तुम्हाला रिमेडिकल जर भेटला तर मग तुम्हाला जर तुमचा बघा जी सोमवार ते शुक्रवार या दिवशी जर तुमचा मेडिकल असेल तर तुम्हाला 2 दिवसामध्ये, ठीक आहे, तुमचं मेडिकल समाप्त होईल. जर तुमचा मेडिकल हा शनिवार, फक्त शनिवार म्हणतो, शनिवारी जर तुमचा मेडिकल आला तर तुम्हाला शनिवारी जर रिमेडिकल भेटला तर रविवार हा सुट्टी असतो, त्यामुळे सोमवार लागू शकता. म्हणजे तुम्हाला शनिवारी जर कोणाचा मेडिकल आला तर त्याला रिमेडिकल भेटला तर 3 दिवस तुम्हाला राहणे खाणे हे सगळे बंदोबस्त करून जावे लागेल ज्यांचं शनिवारी मेडिकल आहे. आणि ज्यांचं सोमवार ते शुक्रवार या दरम्यान मेडिकल आहे त्यांनी 2 दिवस लागतील आपल्याला असं समजा, ठीक आहे. काही मुलं 12 तारखेला मेडिकल आहेत तर 12 तारखेला जागेवरती फिट झाले तर 12 तारखेलाच घरी जाऊ शकतात. पण ज्यांना जर रिमेडिकल भेटलं तर त्यांना पुढं 13 तारखे हा डेट देईल. 13 तारखेला उद्या रिमेडिकल आहे, मग 13 तारखेला त्यांनी पुन्हा सेंटरवरती अपडेट करायचे रिमेडिकलसाठी, ठीक आहे. रिमेडिकलमध्ये लगेच तुम्हाला अनफिट फिट दोन्हीपैकी एक सांगून देतील, ठीक आहे. तर हा मेडिकलची प्रोसेस असणार आहे. 2 ते बघा सोमवार ते जर तुमचा शुक्रवार आला तर तुम्हाला 2 दिवस लागणार आहे मेडिकलसाठी. शनिवारी जर तुमचा मेडिकल असेल तर तुम्हाला कमीत कमी रविवारचा हा सुट्टी असल्यामुळे रविवार हा राहणे देखील त्या ठिकाणी तुम्हाला, त्यामुळे 3 दिवस या ठिकाणी लागणार आहेत. मग तुम्ही 3 दिवसाची तयारीपर्यंत जावा. शनिवारी ज्यांचं आहे आणि ज्यांचं सोमवार ते शुक्रवार आहे त्यांनी 2 दिवसाची तयारीने जावा. बाकी जास्त दिवस मेडिकलला लागणार नाही. रिमेडिकल पण भेटला तर यामध्ये ॲड आहे, ठीक आहे. तर मग असेच झाले. बाकी तुम्ही कुठल्याही म्हणजे अदर भरतीच्या नादी लागू नका, ठीक आहे. मेडिकलसाठी या ठिकाणी जावा. आणि जर तुम्हाला 1-2 मार्क कमी जास्त आहेत तर तुम्ही या ठिकाणी डेट चेंज करून घ्या, ठीक आहे. चेंज करून घ्या डेट, ठीक. तर फक्त तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका असं म्हणत नाही, फक्त डेट या ठिकाणी चेंज करून घ्या, ठीक. भावांनो, प्रत्येक दिवसाची बघा 12 तारखेपासून प्रत्येक दिवसाची जर तुम्हाला SSC GD मेडिकलची अपडेट पाहिजे असेल की किती मुलं सेंटरवरती प्रेझेंट होते, किती त्या ठिकाणी रिमेडिकलला गेले, किती जागेवरती फिट झाले, रिमेडिकलमधून किती मुलं या ठिकाणी फिट झाले आणि किती मुलं या ठिकाणी अनफिट झाले, मेडिकल कसा होत आहे, कुठल्या पॉईंटवरती मेडिकलसाठी जास्त मुलं बाहेर पडतात, कुठला पॉईंट मुलांना हार्ड जातो आणि कुठला पॉईंट जास्त पद्धतीने चेक करत आहे डॉक्टर, ठीक आहे, आणि कुठला पॉईंट हा नॉर्मल आहे, ह्या सर्व प्रश्नांचा भावांनो आपल्या चॅनलवरती 12 तारखेपासून रिव्ह्यू भेटणार आहे. तरी सर्वांनी भावांनो चॅनलला एक सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि फक्त व्हिडिओज बघू नका, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नंतर बेल आयकॉन घंटी दाबा, कारण प्रत्येक दिवसाची अपडेट या ठिकाणी आपल्या चॅनलवरती भेटून जाईल तुम्हाला, ठीक आहे. आणि भावांनो, जर कोणी आपल्या चॅनलवरती आहे जुडलेला आणि जर कोण भाऊ जर पोलीस भरतीची तयारी करत असेल तर करंट अफेअरसाठी बघा भावांनो की ऑक्टोबरचा किंवा सप्टेंबर महिन्याचा जितका काही करंट अफेअर आहे ते पूर्ण करंट अफेअर 2 ते 3 तासाचा व्हिडिओ, ठीक आहे, आपल्या चॅनलवरती 2 ते 3 दिवसामध्ये मी अपलोड करेन. फक्त करंट अफेअर बोलतो, बाकी काहीच नाही, ठीक आहे. करंट अफेअर रिलेटेड स्टॅटिक GK पण आपण पोलीस भरतीला तयार करू शकता, जसं की SSC GD मध्ये विचारण्यात आले होते की या भरतीमध्ये, ठीक आहे, वेगवेगळे प्रश्न, तर ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल, ठीक आहे. आणि बाकी एवढंच होतं की सर्वांचं मेडिकल फक्त चांगलं जाईल, ठीक आहे. काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. प्रत्येकाने पॉझिटिव्ह राहा, ठीक आहे. तिथं बी पॉझिटिव्ह राहा आणि इथं बी पॉझिटिव्ह राहा. कुठलाही तुम्हाला पॉईंट आहे पर समोरच्या व्यक्तीला माझ्यामध्ये ही कमी आहे हे कळता आलं नाही पाहिजे, असं तुम्ही मेडिकलला उभा राहा. तुमचं मेडिकल मी सांगतो 100% तुमचं मेडिकल निघणार आहे, मी निघणार आहे याची गॅरंटी मी स्वतः घेतो. फक्त तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या मनात निगेटिव्ह थॉट्स आणू नका. बाकी सगळं जे होईल ते योग्य होणार आहे. तुमचं मेडिकल तुम्ही फिट होसाल. बाकी जय हिंद.